अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। रामा फर्टिकेम नावाच्या कंपनीकडून शेतकऱ्यांना डीएपी खताच्या ऐवजी चक्क माती दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई केली आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना खताऐवजी माती विकल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आलाय। अमरावतीमध्ये पुण्याच्या रामा फर्टिकेम नावाच्या कंपनीकडून शेतकऱ्यांना तब्बल 3500 पिशव्या बोगस खतं विक्री केली। खताचे घेतलेले नमुने बोगस असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय। ते 3 दुकानांमध्ये आम्ही एका दिवशी जाऊन खताचे नमुने घेतले। सदरील खताचे नमुने प्रयोगशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले। याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यात सदरील कंपनीने 3,500 बॅगची पुरवठा केला आहे। त्याच्यामध्ये आम्हाला ज्या दिवशी माहित झालं त्या दिवशी आम्ही जवळपास 453 बॅगेला स्टॉप सेल दिलेला आहे। या प्रकरणी अमरावतीच्या शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या खतांमध्ये अत्यल्प मात्रा असल्यामुळे आणि त्याची जी संबंधित प्राधिकरणं आहेत त्यांच्या प्राधिकरणावर ही खतं किंवा त्यांच्या कंपन्या यांची योग्य ते निर्देश पालन केलेले नसल्यामुळे त्यांची क्वालिटी अत्यंत कमी असून फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी रामा फर्टिकेम वडकी पुणे याचे विकास रघुनाथ नलावडे यांच्या विरुद्ध फिर्याद दिलेली आहे। तर कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी पोलीस स्टेशन कोतवालीचे अधिकारी अधिक तपास करतात। खतांच्या नावाखाली माती विकण्याचा हा प्रकार 2022 पासून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। रामा फर्टिकेम कंपनीनं गेल्या 2 वर्षात राज्यातल्या अनेक जिल्ह्यात बोगस खतं विकल्याचा आरोप केला जातोय। या कंपनीचे मालक कोण, कंपनीचे कृषी खात्यातल्या काही अधिकाऱ्यांशी लागेबांधे आहेत का, याचा शोध घेण्याची मागणी खासदार बळवंत वानखडेंनी केली आहे। त्या कंपनीवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे असं नाही, याची पालेमुळे खूप खोलवर आहेत। मग हे खत कुठून आलं, कोणी बनवलं, कुठल्या कशा पद्धतीने आलं, अधिकाऱ्यांनी काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यात समावेश असला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। उत्पादन वाढावं यासाठी शेतकरी कर्ज काढून खतं विकत घेतात, पण कंपन्या खताच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माती मारत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।